नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत। आचार्य नित्यानंद सुरी महाराज हे जैन समाजाचं आचार्य पद भूषवतात, त्यांना राष्ट्रसंत म्हणून पुण्यात पदवी प्रदान करण्यात आली। विजय वल्लभ यांच्यापासून प्रेरणा घेऊन ज्यांनी दीक्षा घेतली आणि शिक्षणाचं कार्य जैन समाजामध्ये मोठ्या प्रमाणात रुजवलं, त्या विजय वल्लभांचे ते अनुयायी आहेत। जी महाराज साहब, आचार्य विजय वल्लभ सुरी जी महाराज साहब के कारण यहाँ पर पुणे में भी विजय वल्लभ स्कूल है और आप ही कर कमलों द्वारा एक यूनिवर्सिटी का निर्माण करने ससेवाड़ी के वहाँ जा रहे हैं। आप वहाँ भी वास्तक्षेप करके आए, ये पुणे के लिए एक सौभाग्य की बात है। हमारे जैन समुदाय के मंदिर मार्गी समुदाय के दो ही आचार्य भगवंत को उसमें से पहले रत्न सुंदर सूरी सर जी महाराज साहब और दूसरे हमारे यहाँ पाठ पर विराजमान आचार्य। ये पद्मश्री कब मिलती है? ये कोई खरीदी नहीं जाती, कोई अर्जी करनी नहीं पड़ती। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। भारतीय सैन्य दलामध्ये तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा याकरता पुनीत बालन आणि सेना यांच्या वतीनं युगांतर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यामध्ये तरुणाईला मार्गदर्शनही करण्यात आलं। So lot of fire was going on. His buddy दत्तराम घाले स्मॉल गोरखा रेडियोड में कि साहब मेरा अम्युनिशन खत्म हो रहा है, ये बहुत हैं और लगातार फायर आ रहा है। So by the time we had reached RL range पे पहुंच गए थे हम लोग। I said indicate where you are, you fire double tap because there's lot of fire, I can't make out who's where। I am going to fire rocket launcher now। So he started firing double tap, so I could make out that he is on the lower side and the automatic not allow any boat to pass, but the depth of in Loktak Lake, if you see this window, there's a small canoe. It is a normal 10 rupee coin which she is going to verify. Your name? Once the written examination is done for the officers, the SSB, the Service Selection Board, that interview happens, then the medical test followed by declaration of the merit. This is just a depiction of the notification which appears on the UPSC site and the JIA website, that is the Join Indian Army website. You go to that particular website, register yourself, and once you register yourself, you pay a certain amount and then you can appear for the written examination. A word about the Service Selection Board. This is important for me to highlight over here because Army has got a unique selection procedures which is in the form of SSB for the officer candidates. The Service Selection Board comprises of 5 days of your rigorous testing, whether it is the orientation test, picture perception test. महाराष्ट्राला संतांची महान परंपरा लाभलेली आहे। त्यात संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज प्राधान्याने आपण त्यांच्याकडे आकर्षित होतोच। डॉक्टर रामचंद्र देखणे हे संत साहित्याच्या अभ्यासातलं एक मोठं आणि महान व्यक्तिमत्व। डॉक्टर भावार्थ देखणे यांनी नमो ज्ञानेश्वरामधून एक वेगळाच विचार प्रवाह ज्ञानेश्वरांच्या जीवनावरती मांडण्याचा एक प्रयोग केला आणि त्याला उत्कृष्ट असा प्रतिसादही मिळतोय। नाम मंत्र जप
नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्राला, पुणे जिल्ह्याला संत परंपरेचं वरदानच आहे. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, एकनाथ महाराज, सोपान महाराज, मुक्ताई अशी सर्व परंपरा ही आपल्या आळंदीतून आणि त्याचप्रमाणे दिघीतून ती सुरू झाली. संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज यांचा सांस्कृतिक वारसा आपण वेळोवेळी जपतोच, पण त्याकरता संत व्यासपीठ जसं निर्माण होतं तसं संत विद्यापीठ महाराष्ट्रात निर्माण झालं पाहिजे. महाराष्ट्रातल्या संतांचं हे व्यासपीठ आता मोठ्या प्रमाणात त्याचं रूपांतर हे विद्यापीठामध्ये झालं पाहिजे. जागतिक स्तरावरती मराठीला आता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काम करायची संधी चालून आलेली आहे, पण त्याचबरोबर आपल्या देशात आता मराठीच्या भाषेला देखील आपल्याला सन्मान प्राप्त झाला आहे. तेव्हा असं संत लोकांचं एक विद्यापीठ त्या विचाराने प्रेरित असावं. जगामध्ये केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स यांची जशी विद्यापीठं आहेत तसं संत साहित्याचं विद्यापीठ भारतात का नको? पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.